अहमदनगर जिल्ह्यातील सोमेश्वर लवांडे या युवा शेतकऱ्यानं चारा लागवडीत नवीन प्रयोग केलाय। 1 एकर क्षेत्रात इंडोनेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश येथील 4 वाणांची लागवड करण्यात आली, तर 7 भारतीय नेपियर वाण आहेत। कमी वेळेत अधिक उत्पादन आणि दुधासाठी सकस असलेला हा चारा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरतोय। थायलंडमध्ये विकसित झालेल्या 4G बुलेट सुपर नेपियर या चाऱ्याचं आता महाराष्ट्रात उत्पादन घेतलं जात आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं हा यशस्वी प्रयोग केलाय। हा चारा आता दुभत्या जनावरांसाठी फायदेशीर ठरतोय। नेमकी काय आहे या चाऱ्याची वैशिष्ट्य पाहूया। थायलंडमध्ये विकसित झालेल्या या चाऱ्याचं उत्पादन आता आपल्या महाराष्ट्रातही होत आहे। आणि ही किमया साधली आहे नेवासा तालुक्यातील सोमेश्वर लवांडे या युवा शेतकऱ्याने। आणि 3 वर्षांच्या प्रयोगानंतर त्याने पारंपरिक चारा पिकांना फाटा देणाऱ्या 4G बुलेट सुपर नेपियर या चाऱ्याचं यशस्वी उत्पादन घेतलंय। हाच चारा आता दुभत्या जनावरांसाठी फायदेशीर ठरतोय। प्रोटीन कंटेंट चांगले, गुरांची दूध वाढ होती त्याच्यामधून आणि शेतकऱ्यांना कसं होतं, एकदा लावल्याच्या नंतर 4 ते 5 वर्ष टेन्शन नाही। म्हणजे याचा मेन इफेक्ट असं आहे, म्हणजे याला कुठल्याही प्रकारचा काटे नाही, कूस नाही, लव नाही आणि जनावरांना खायला एकदम पौष्टिक येतो। एकीकडे पारंपरिक पिकांना भाव मिळत नसल्यानं बळीराजा अडचणीत आलाय, मात्र त्याच ठिकाणी सोमेश्वर सारख्या शेतकऱ्यांचा प्रयोग मात्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतोय। नंतर साम स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक असा शेतकरी जनावर त्याने पिकवलेल्या बियाण्यांनी चक्क जगाला वळसा घातलाय। बघूया। 1 एकर मध्ये लाख मोलाची शेती, एकरभर शेतीतील बियाण्यांचा जगभरात बोलबाला, अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नादखुळा। गवताच्या हिरव्यागार ताटांची केली जाणारी ही कांडकी साधारण नाहीये, तर अहमदनगरच्या शेतातली ही कांडकी जगाला वळसा घालणार आहेत आणि जगभरातील अनेक शेतांना हिरवा शालू नेसवणार आहेत। इतकंच काय, तर 7 समुद्रापार असलेल्या गुराढोरांच्या पोटाला आधार देणार आहेत। ही किमया केली आहे अहमदनगरच्या सोमेश्वर लवांडे यांनी। खरं तर लवांडे यांनी सुरुवातीला छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या, पण मन काही रमेना। मन शेताकडे धाव घेऊ लागलं। त्यात घरची फक्त एकरभर शेती, तरीही ते डगमगले नाहीत। सोमेश्वर लवांडे यांनी सोशल मीडियातून पिकांचा अभ्यास केला आणि त्यांना गवसली चारा बियाण्यांच्या शेतीची अफलातून आयडिया। त्यातून सुरू झाला यशोगाथेचा आदर्श प्रवास। आज रोजी विदेशातील 4 जाती मी लावलेल्या आहेत, त्याच्यातून स्वदेशी 7 नेपियर जाती लावलेल्या आहेत। सोमेश्वर लवांडे यांच्या शेतातील चारा बियाणं आतापर्यंत नेपाळ, बांगलादेश आणि सौदी अरेबियातील शेतकऱ्यांनी खरेदी केलंय। सोमेश्वर लवांडे यांच्या शेतातील हे चारा बियाणं पाहण्यासाठी जगभरातून अनेक शेतकरी येत असतात। विशेष म्हणजे लवांडे यांनी फोन उचलण्यासाठी 4 मुलांना कामावर ठेवलंय। घरची शेती कमी आहे, पाऊस नाही किंवा लोकांचे टोमणे ऐकूनही सोमेश्वर लवांडे खचले नाहीत। मनात चेतवलेला जिद्दीचा, प्रयोगशीलतेचा दिवा त्यांनी विझू दिला नाही। त्यातून त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांना आदर्श असा उजेड बहाल केलाय। गोविंद साळुंखे, साम टीव्ही, अहमदनगर। अहमदनगर जिल्ह्यातल्या फत्तेपूर या छोट्याशा गावचे शेतकरी सोमेश्वर लवांडे, त्यांनी आपल्या 1 एकर शेतात चाऱ्याचं बिझनेस मॉडेल उभं केलंय आणि हा चारा आहे परदेशातला। गेली 5 वर्ष ते परदेशी चारा आपल्या शेतात पिकवतायत। आधी ते शेळी पालन करायचे। शेळ्यांना चांगला चारा मिळावा आणि नवीन काहीतरी करण्याची धडपड असल्याने सोमेश्वर यांनी इंटरनेटचा आधार घेत परदेशातील शेतकऱ्यांशी संपर्क केला। Orang India gitu kan, Pak Lawande Someswer, pokoknya kayak gitulah namanya, itu sulit untuk diucapkan sama saya ya, lidah orang Sunda ataupun orang Indonesia ya agak sulit kalau belum terbiasa ngomong bahasa India. Rumput odot, dan beliau malah pesan gitu kan, pesan si rumput. त्यांनी सुरुवातीला थायलंडमधील 4G बुलेट सुपर नेपियर या चाऱ्याचं उत्पादन घेतलं।
पण या चाऱ्याचं वाण मागवलं. पार्सलद्वारे मी ते चारा मागवला. या चाऱ्यातून उत्पन्न मिळतंय असं दिसू लागल्यावर सोमेश्वर यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी इतर परदेशी जातीच्या वाणांची लागवड केली. सध्या त्यांच्या 1 एकर शेतात 2-2 गुंठे असं वर्गीकरण करून चाऱ्याच्या 11 प्रकारच्या वाणांची त्यांनी लागवड केली आहे. यात थायलंड, बांगलादेश, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया मधल्या 4 आणि 7 भारतीय जातीच्या वाणांचा समावेश आहे. चाऱ्याचं बिझनेस मॉडेल समजून घेण्यासाठी सोमेश्वर यांच्याकडे राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून शेतकरी येत आहेत. नेवासा तालुक्यातील फत्तेपूर गावातील एका युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतात पारंपरिक पिकांऐवजी थायलंडच्या सुपर नेपियर या चारा पिकाची लागवड केली आणि त्यासोबतच चारा आणि बियाणं विक्रीचा एक नवीन उद्योगही सुरू केला. बघूयात लोकशाही न्यूजचा यावरचा एक विशेष रिपोर्ट. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातलं फत्तेपूर हे एक छोटंसं गाव. गावातल्या सोमेश्वर लवांडे या युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतीत वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं नवीन पिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याच वेळी त्याला थायलंडमध्ये विकसित 4G बुलेट सुपर नेपियर या चारा पिकाची माहिती मिळाली. शेतात 3 वर्ष विविध प्रयोग केल्यानंतर सोमेश्वरला या चारा पिकाचं उत्पन्न घेण्यात यश आलंय. त्याचं जर आपण बघितलं, जे आपल्याकडचं सर्वसामान्य जे होतं त्याच्यामध्ये काय होतं, याला काटेकूस भरपूर होते. समजा तर याला आपण हात सुद्धा लावू शकत नव्हतो. शेतकरी पूर्णपणे कंटाळला होता. म्हणजे कापायला जर गेला तर ते काटेकूस एकदम टोचत होते आपल्याला. तर याला काय झालं, एकदम पूर्णपणे सॉफ्ट आहे, लचिक आहे, मऊ आहे आणि लचिक मऊ असले कारण याचा मुरघास पण बनतो एकदम सॉफ्ट मध्ये. सर्वात जास्त प्रोटीन कंटेंट. प्रोटीनची मात्रा 15 ते 18%. एका वर्षाला 4 ते 5 कापण्या. 5 ते 6 वर्षे चालणारी जलद वाढ. दुभत्या जनावरांसाठी उपयोगी. खुराकावर खर्चाची बचत. 18 ते 20 फुटांपर्यंत उंची. सोने शेतीमालाला भाव मिळत नसल्यानं बळीराजा नेहमीच अडचणीत सापडतो. मात्र सोमेश्वर लवांडे या युवा शेतकऱ्यानं केलेली प्रयोगशील शेती यशस्वी ठरते. फत्तेपूर सारख्या छोट्याशा गावात राज्यभरातून शेतकरी हे 4G बुलेट बियाणं खरेदी करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता प्रयोगशील शेतीवर भर दिला तर बळीराजा नक्कीच आर्थिक संकटातून बाहेर पडेल. अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील सोमेश्वर लवांडे या युवा शेतकऱ्यानं शेती व्यवसायात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध सुरू केला. नवनवीन पिकांचा शोध घेत 4 विदेशी आणि 7 भारतीय 4G बुलेट नेपियर या चारा पिकाची लागवड केली. शेतीला उद्योगाची जोड देत विदेशी नेपियर, दशरथ घास, GB नंबर 1 यांसह 50 जातीच्या घास बियाणांची उत्पादकता लवांडे यांनी केली आहे. सोमेश्वर लवांडे यांच्या यश गोट फार्ममध्ये आम्ही 6 जण कामाला आहोत. इथं आम्ही 3 जण आहोत. बाहेर म्हणजे ऑफिसवरती 3 जण आहेत. दिवसातून आम्हाला कमीत कमी 300 ते 400 कॉल येत राहतात. त्याची सोशल मीडियावरून त्याची लोकांना माहिती मिळते व ते आम्हाला कॉल करत राहतात. दिवसातून 300-400 कॉल्स आम्हाला अटेंड करावे लागतात. आणि बाहेरचे पण लोक इथं व्हिजिटसाठी येतात. कॉल करून इथं व्हिजिटचे टायमाला आम्हाला पण इथं दाखवावं लागतं. त्यांना कांड्या वगैरे कटिंग करून द्यावं लागतात आम्हाला. बाहेरचे पण लेबर असतात. आम्ही सेल्समन 6 जण आहोत. परत लेबर असतात 10 जण. कटिंग करण्यासाठी आम्हाला लेबरची पण गरज पडते इथं. आणि दाखवण्यासाठी पण आम्ही 6 जण आहोत इथे. नाव काय? माझं नाव निखिल बाळासाहेब मुटकुळे. आणि बाकीचे पण लेबर आहेत. मुकिंदा बोरुडे, सतीश लाव. शेतकरी प्रतिवर्षी विदेशात जाऊन शेतीचा अभ्यास मोठा खर्च करतात. मात्र विदेशात न जाता विदेशातील घास बेणे आणून त्याची यशस्वी लागवड सोमेश्वरने भारतात आणि ग्रामीण भागात करून दाखवली आहे. न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एस्तान मीडिया, नेवासा.